आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या समर्थ लेखणीतून अवतरलेले नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या सर्वांग सुंदर अभिनयाने नटलेले, ज्याचे त्यांनी 3000चे वर प्रयोग केले असे अभूतपूर्व नाटक तो मी नव्हेच. प्रभाकर पणशीकरांच्या नंतर या नाटकाचे खऱ्या अर्थाने शिवधनुष्य पेलले डॉक्टर संजीव कुमार पाटील यांनी. 2007 ते 2009च्या कालावधीत अथर्व थिएटर्स पुणे या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर पाटील यांनी या नाटकाचे नेपथ्य, दिग्दर्शन आणि 5 प्रमुख भूमिका अशा जबाबदाऱ्या सांभाळत जवळजवळ 19 प्रयोग केले. डॉक्टर संजीव कुमार पाटील यांनी साकारलेला लखोबा लोखंडे. मी हैदराली नसून मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहे. पोलिसांना घाबरून तुम्ही माझ्याविरुद्ध खोटी साक्ष देता. अहो साहेब, मी माझ्याच काय तुमच्या सुद्धा बाबाची शपथ, यांच्या सगळ्यांच्या बाबाची शपथ घेऊन सांगतो की मला 15,000ची टोपी लावणारे तुम्हीच मधुकर विनायक देशमुख. आणि तुम्ही कुणाच्याही बाबाची शपथ घेतली तरी तो मी नव्हे. दिवाकर गणेश दातार, ज्याने बंगलोरचा सरकारी अधिकारी असल्याचं भासवत सुनंदा दातेला फसवलं, तोच हा दिवाकर गणेश दातार. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग सर. हे मुलीचे बंधू सुधीर दाते. नमस्कार. नमस्ते. टिपिकल इंडियन. नमस्ते. आणि हे यांच्या थोरल्या बहिणीचे यजमान अरविंद साने. नमस्ते. हॅलो सर. ओ हॅलो. नाईस असं गंगूत आहे. तुम्ही मला सांगितलं मुलगी सुद्धा आली. व्हेरी शे. ती आतमध्ये तयारी करते. बसा बसा. प्लीज प्लीज तुम्ही बसा प्लीज. व्हॉट्स नेम? व्हॉट्स नेम? नाव काय त्याचं? सुनंदा दाते. सुनंदा. इट्स प्रोजेक्ट. सुनंदा. वेल मिस सुनंदा, तुम्ही BA केलं राईट? विथ सब्जेक्ट? अहो आमच्या बाबीचे लेट्स स्पीक. हो. काय बोलता येतं ना? इंग्लिश आणि फिलॉसॉफी. फिलॉसॉफी. आय टेल यू इट्स माय फेवरेट सब्जेक्ट. अहो आता तर पॉलिटिक्स म्हणाला आणि आता फिलॉसॉफी. पॉलिटिक्स साठी पुढे सोडायला लागला. ताजी शास्त्री दातार, दिवाकरच 10 मिनिटात वेषांतर करून मोठ्या भावाचं सोंग घेऊन येतो आणि सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकतो, तोच हा ताजी शास्त्री दातार. गोविंद गोविंद. कुठे आहे दिवाकर? अहो त्यांना अचानक जरा बाहेर जावं लागलं. अरे इच्छा गेला का? हा मी त्याला स्पष्टपणे असे सांगितले होते की मी आल्याशिवाय जाऊ नकोस म्हणून. हा निघून गेला. आता कुठे मला शोधावयाचं याला? आणि ही कोण मंडळी? हीच दिवाकरांना दाखवलेली मुलगी सुनंदा दाते. गोविंद गोविंद. घ्या. चांगली सुसंस्कृत आहे हा मुलगी. खोकला आला लगे पाणी घेऊन आली. वा वा वा. काय का मुली, नाव काय तुझे? सुनंदा दाते. सुनंदा. वा छान आहे हो ना. सुनंदा. वा वा. काय काय सुनंदा, शिक्षण काय झाले तुझे? मी BA झालीये. BA पास का? अगं बाई हो पास. अरे मग सांगायचंय ना तसे. आजकाल पोरी सांगत नाही. बरं BA ठीक आहे, पण मॅट्रिकचं काय? मॅट्रिक आधी करून घेतलं. हे उत्तम झाले. म्हणजे मॅट्रिक आणि BA म्हणजे कसला? कॅप्टन अशोक परांजपे, ज्याने दिवाकराच्या लहान भावाचं नेव्हीतल्या कॅप्टनचं सोंग घेऊन प्रमिला परांजपेला फसवलं, तोच हा कॅप्टन अशोक परांजपे. राधेश्याम महाराज, ज्यांनी माहुली गावात स्वतःला श्रीकृष्णाचा अवतार असल्याचं सांगून चंद्राबाईंच्या वेणूला सज्जनगडावरून ढकलून दिले, तेच हे राधेश्याम महाराज.
कुणाशी बोलतात महाराज? तुम्हाला माहित नाही? बरं ते आहे. काय बरं माहिती अरे सांगा की तुझे देवळा दिखावे ते देव शिकवावे शहाणे करून सोडावे स्वरूप स्वरूप एवढं सगळं करून मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी आहे असं म्हणणारा लखोबा लोखंडे. कधी पाहिलं तुम्ही याला पहिलं? म्हणजे प्रिन्सिपल वाहिनी बोलवणे पाठवल्यानंतर ते जेव्हा ऑफिसच्या दारात आले तेव्हा. आणि त्या दारातून त्याने बाहेरच्या बाहेर धूम ठोकली असं तुम्ही यांना सांगितलं बरोबर? हो. मला सांगा तुम्ही प्रिन्सिपल वाईकडे का बसला होता? काय म्हणजे कुठे बसला? म्हणजे त्या बसल्या होत्या अशा. त्यांचं कशाला सांगता बाईंचं तुम्ही सांगा. तुम्ही हो हो त्या बसल्या होत्या अशा. भारतबाईबद्दल इंटरेस्ट दिसतोय. अहो मी तेच सांगतोय त्या बसल्या होत्या अशा. मध्ये टेबल होता तुम्ही आणि टेबलावर बसला होता का? नाही. मग बाई टेबलावर बसला होता? टेबलावर कोणीच बसलं नव्हतं. अच्छा टेबल मोकळच होतं. त्या बसल्या होत्या अशा. मध्ये टेबल होता आणि समोर खुर्चीत मी बसलो. अच्छा तुम्ही खुर्चीत बसला होता? हो. आणि बाई? बाई पण खुर्ची एकाच खुर्चीत? नाही. मध्ये टेबल होतं. अच्छा म्हणजे तुम्ही एका खुर्चीत बाई एका खुर्चीत आणि मध्ये टेबल अशा अवस्थेत तुम्ही बसला होता बरोबर? मी तो माधव गोरे नसून मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहे हे त्यावेळी सुद्धा मी ओरडून ओरडून सांगत होतो. हे तरी आठवत आहे की नाही? तू त्यावेळी तसं म्हणालास ही गोष्ट खरी आहे. पण स्वतःची चमडी वाचवण्यासाठी तू तसं दादांत खोटं बोलत होतास. आम्ही कशाला खोटं बोलावं? मी का वकील आहे का? काय त्यांच्या दुःखाला आणि मृत्यूला कारणीभूत ठरणारा असा भयंकर गुन्हेगार आपल्यामध्ये आहे याबद्दल मला किंवा संशय नाही. परंतु या क्षणाला कोर्टामध्ये या आरोपीच्या पिंजऱ्यात तो माझ्या जागी उभा आहे अशी जर या वकिलांची आणि त्यांच्या साक्षीदारांची समजूत असेल तर त्यांच्या अडाणीपणाची आणि बावळटपणाची मला कीव करावीशी वाटते. कारण न्यायाधीश महाराज तो मी नव्हेच. अहो माझ्या बलिदानानं जर या मध्यमवर्गीय प्रौढ स्त्रियांच्या आयुष्याचा प्रश्न सुटला आणि त्यांच्या नातेवाईकांना जर काही अक्कल आली तर माझं हे हौतात्म्य समाजाच्या सार्थकी लागलं आणि परमेश्वराच्या चरणी रुजू झालं असंच मी समजेल. पण मेल्यानंतर सुद्धा माझा आत्मा एकच बोलत राहील की तो मी नव्हे. तो मी नव्हेच असं शेवटपर्यंत म्हणत राहिला. पण शेवटी मात्र सख्ख्या भावाच्या हातून मारला गेला तो हैदर अली. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांनी डॉक्टर संजीव कुमार पाटील यांचा प्रयोग पाहून त्यांचे व इतर कलाकारांचे विशेष कौतुक केले आणि प्रयोग करत रहा असा आशीर्वाद दिला. आणि हेच नव्हे तर डॉक्टर पाटील यांनी इतरही नाटके दिग्दर्शित करून प्रमुख भूमिका केल्या आहेत. त्यात मोरूची मावशी, शांतेचं कार्ट चालू आहे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, सौजन्याची ऐशी तैशी, झोपी गेलेला जागा झाला, बॅरिस्टर, शोभायात्रा अशा जुन्या नावाजलेल्या नाटकांचे यशस्वी पुनरुज्जीवन केले. त्याचप्रमाणे काका की काकू, नट नावाचे नाटक,
अशा नव्या कोऱ्या नाटकांचे यशस्वी प्रयोग करून राज्य शासनाचे पारितोषिक सुद्धा मिळवले. सर्व नाटकांचे मिळून जवळजवळ 300च्या वर प्रयोग त्यांनी केले आहेत. ही रंगभूमीची सेवा निरंतर चालू आहे आणि चालू राहील, कारण अभिनय हाच ध्यास, अभिनय हाच श्वास.